घ्यायचा असायचा, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून सर्व मुलं एकत्र आल्यानंतर सर्व गाव एकत्र खेळतो आणि म्हणून त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि असंच आपण सर्वांनी गावासाठी खेळलो पाहिजे. आणि क्रिकेट असो, कुस्ती असो, कुठलाही खेळ असो, आपल्या चौदरपाडा गावासाठी आपण खेळलो पाहिजे, अशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. आणि म्हणून जे खेळ खेळतायत त्यांना खेळवण्यासाठी इतर दाते आहेत, ज्या दात्याने त्यांना मदत केली असेल त्यांना देखील धन्यवाद देतो. आपण चांगल्या प्रकारचं असं मदत करत राहावं आणि जे खेळ खेळवत आहेत, क्रिकेट खेळवत आहेत, त्यांना आपण सर्वांनी मदत करायची आहे. आणि खेळत असताना आपण आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा चौदरपाडा गावासाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी आपण द्यायचं आहे. आणि म्हणून ह्या 6 लोकांचं मी आवर्जून नाव घेतलं, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुढे चालून हा क्रिकेटचा ग्राउंड चांगल्या प्रकारचा कसा होईल, स्टेडियम कसा होईल, याच्यासाठी मी सुरेश चौधरीने अनेक वर्ष प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ते यावर्षी सर्वजण तयार झालेले आहेत. या ठिकाणी जवळजवळ चांगल्या प्रकारचा स्टेडियम आपल्या विभागामध्ये शिवनगर चौदरपाड्याचा स्टेडियम होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि प्रयत्न करणार आहे. आणि आपण या ग्राउंडवर खेळू शकतो अशा प्रकारचा आपण सर्वांनी काम करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा वाद न होता हा ग्राउंड चांगला स्टेडियम कसा होईल याच्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी, जे गावामध्ये जे पक्षाचे कार्यकर्ते अनेक पक्षाचे लोक आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि या ग्राउंडसाठी कुठून कशी निधी आणता येईल याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत. आणि आपण सर्व खेळाडूंनी आम्ही ज्या वेळेला या क्रिकेट ग्राउंडच्यासाठी सर्वजण मग प्रयत्न करणार आहोत. इथं कोणत्याही प्रकारचा असा भेदभाव न होता आपण आपल्या खेळाडूंना खेळण्यासाठी हा स्टेडियम तयार करू आणि आपण चांगल्या प्रकारचं खेळ करावं आणि शिवनगर गावचं नाव, चौदरपाड्या गावचं नाव चांगल्या प्रकारे पुढे न्यावं अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उंची, तुमच्या खांद्यामध्ये असणारी ताकद, या दोन्ही गोष्टी राईज करतोय सातत्यानं बॉल. स्वतः आदित्य बॉलच्या खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. जर इथे नक्षत्र टीम जर हारली तर बाहेर होईल. आणि तसेच मयूर 11ला एक संधी अजून आहे.
मयूर 11 पहिला सामना जिंकला, नक्षत्र 11 पहिला सामना गमावला. त्यामुळे ते आपण विचार केला तर नक्षत्र 11 साठी हा सामना भरपूर महत्वाचा. आणि दोन, स्टेजवर केतन डाकी साहेब यांचं सुद्धा आगमन होतंय. नवीन फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दीप तांडेल. 2 विकेट गमावले, धावसंख्या 3. आदित्य वाकडेचं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. दीप तांडेल आला नवीन बॅटर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहताय वेगळी ओपनिंग जोडी होती. या मॅच मध्ये थोडंसं प्लॅनिंग मध्ये बदल. फुल लेन्सचा बॉल, भन्नाट वेग होता, फास्ट अँड फ्युरियस. आदित्य वाकडे विकेट किपर कडे गेला बॉल. डॉट. 3 धावा स्कोर कार्ड वर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ झाला. काय वेगा, खांद्यामध्ये पूर्णपणे ताकद आपण पाहता यूज करत असताना फुललेचा बॉल आहे. इथे बॅटची कडा आहे, बॉल मागे चाललाय. बॅकअप पहा, सुरेख आला. शॉट थडव्यांचा खेळाडू गेलाय पॉइंटला बॅक द्यायला. 2 धावा पूर्ण करत असताना भरपूर नक्षत्र एंटरप्राइजेस कडून मिसफील्ड पाहायला मिळते. सुका आणि हरिते कोळी सध्या आपण पाहता खूप टेन्शन मध्ये आहेत, प्रचंड संतापलेत ते. प्रत्येक खेळाडूच्या अंगावर धावून जातात, कारण त्यांना माहिती आहे आज सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. धावून येतील नाही तर काय करतील. वारंवार अशी मिसफील्ड नॉकआउट मॅच मध्ये. चला मॅन ऑफ द मॅच साठी पंकज वाकडे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पंकज वाकडे याला मॅन ऑफ द मॅच देतील कृष्णा वाकडे साहेब. डॉट बॉलने षटकाची सांगता होते. षटक क्रमांक 1 चा खेळ झाला संपन्न. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर मयूर 11 ची फक्त आणि फक्त 5. मैदानाच्या मध्ये दीप तांडेल आणि राहुल वाकडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला पंकज वाकडे याला आपण पाहता मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी देतोय. त्यासोबतच एक केक पेस्ट्री आहे, कोल्ड ड्रिंक आहे. केक पेस्ट्री एक आहे, ती देऊन आपण पंकज वाकडे याला सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण त्याला देतोय. आणि दुसरी ओव्हर घेऊन सज्ज होते हरिकत भंडारी. सॉरी माय मिस्टेक. हरिकेत कोहली. आदित्य तांबोळे माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत, त्यामुळे चुकीचं काही नाव घेतलं तर तुम्ही आदित्य तांबोळीकडे या, माझ्याकडे येऊ नका. आधीच तुम्हाला मी सांगतोय. चांगला प्रयत्न आदित्यचा. हरिते कोळी आपण पाहताय सेकंड ओव्हर साठी 4 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. बंदाट बॉल, विकेट किपरने चूक केली. आता ऐकायला लागणार आहे. द्यायला गेलाय. असायला पाहिजे. अशी गंमत, असं एन्जॉय करायला. थँक्यू डीजे. प्रेक्षकांनी जरा बाहेरून जायचंय, मैदानाच्या आतून येऊ नका. आपण सिमेरेशीच्या बाहेरून येण्या जाण्याच करावी. काय भन्नाट वेग होता. हरितेकनं खूप चांगला प्रयत्न केला, परंतु काय करेल, क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं आवश्यक असं ते मिळाली नाही. आणि हा डॉट बॉल आपण चौकार पाहिला बाईच्या माध्यमातून. फुल लेनचा बॉल वाईट यॉर्क होता. डॉट बॉल आला. विशाल डाकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये नाहीये. मागच्या मॅच मध्ये तो ओपनिंगला आला होता. इथे कुठेतरी स्ट्रॅटेजी बदलली, परंतु रन्स नाहीये स्कोरबोर्डवर. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहता. समोर उडवला बॉल हवेमध्ये. झेलची शक्यता आणि पकडला झेल. फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन.
विशाल टाकी 3 विकेट गमावले. धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. विशाल टाकी आला. धावसंख्या स्कोर कार्डवर 9. अजूनही 9 बॉलचा केस शिल्लक आहे या मॅच मध्ये. सामना कशा पद्धतीने पुढे जाईल. चला हरिती कोळी आपण पाहताय सध्या. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा बॉल कव्हरला खेळलाय. मेरिटवर हा फटका टर्न केला. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली. भरपूर अवधीनंतर धावफलक दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय. धावसंख्या 10. चांगली बॉलिंग राहिली आहे नक्षत्र 11 टीमची या मॅच मध्ये आतापर्यंत. 10 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हरते कोळी. जबरदस्त वेग आणि ते पंजांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजून एक धक्का. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. धावा जर आपण एकंदरीत पाहिलं तर सध्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 10 धावा पाहायला मिळतात. फुल लेनचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर कोणत्या प्रकारची रन नाही आहे. हरिकेत कोळीचं हे अप्रतिम आणि जबरदस्त षटक आपण पाहिलेलं संपन्न झालं. 2 ओव्हरचा खेळ झाला. 5.00 ची सरासरी. धावसंख्या स्कोर कार्डवर 10. शेवटचा एक षटक शिल्लक आहे आणि आता या ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटलकडे हा स्कोर घेऊन जावा लागेल टीम मयूर 11ला. खरं कुठं चाललं ते. चला मॅच सुरू करा. दहा धावा आहेत फक्त स्कोर बोर्डवर. आता शेवटची एक अशा विशाल टाके. बाळू पवार याच्याकडनं विशाल टाकेच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चला गोलंदाजीसाठी अभय आपल्याला पाहायला मिळतोय. समोर विशाल डाके. 2 ओव्हरचा खेळ झाला. 10 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहताय. समोर उडवला फटका. डाऊन द ग्राउंड. तलवार मैदानाच्या आतमध्ये अनोख्या अंदाजामध्ये सेलिब्रेशन. बॉलला पाठवलाय. डाऊन द ग्राउंड. 6. बॉल दे बॉल. आधी वाकडेला दाखवलाय की बघ आधी कुठे गेला षटकार. विशालने सांगितलंय
एका बाजूला वन साइड हिरो आधी वाकडे, दुसऱ्या बाजूला विशाल डाके तलवार. 14 पाड्या सिक्सर आला. स्वागत केलं अभयचं. पहिला बॉलवर आला सिक्सर. धावत संख्या स्कोर कार्ड वर 16. 16 रन्स ऑन बोर्ड. धावा स्कोर कार्ड वर आपण पाहता. 16 रन्स ऑन बोर्ड. अभय पुनश्च एकदा. हा वाईट यॉर्कर हाताळलाय. चांगला बॉल आहे. सिक्सर नंतर कमबॅक केलंय. विशाल डाकीला सध्या आपण पाहता कमेंट्स देतात सर्वच खेळाडू, परंतु सिक्सर आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तो सेलिब्रेशन पाहायला मिळेल. नक्षत्र 11 टीम. हा फटका समोर खेळलाय. टिपरी क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. दुसरा धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. फेकी चुकीच्या दिशेने आपण पाहताय. 2 धाव्यांचा फरक पुढे जाऊ. स्कोर कार्डवर धावा संख्या 18 आहे. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अभयचा पुढचा बॉल विशालसाठी. हा फटका इनफिल्डच्या वरून खेळला. दर्शनीय कव्हरला फटका पण पाहताय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विशाल डाकीच्या बॅटमधून आलाय चौकार. चार बॉलचा केस झाला. धावसंख्या 22. जास्त वेग होऊ नका. नक्षत्र टीम. धावा सध्या स्कोर कार्डवर आपण पाहता. विशाल डाकीनं चांगल्या रन्स बनवला ज्यांची नितांत आवश्यकता होती. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 होत्या. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्येच 12 आल्यात. 40+ आपले खेळाडू जमा करायचे आहेत. थोड्याच वेळात आपला सामना सुरू होणार आहे. कधीही तुम्हाला कॉल येऊ शकतो. 40+ टीम जेवून सज्ज राहायचं आपण. पॅची कडा मागे चालला बॉल. शॉटरमॅनला बीट केलं आणि डीप थर्डमॅनला बॉल. विशाल डाकीच्या बॅटमध्ये आला दमदार चौकार. थँक्यू. धावा संख्या स्कोर कार्डवर 26. फायटिंग टोटल कडे स्कोर नेला विशालनं. हा फटका मिस टायमिंग आहे परंतु दूरवर आहे क्षेत्ररक्षकापासून. 2 धावा तर पूर्ण यशस्वीरित्या केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावा 28 धावा 29 टार्गेट मॅच मध्ये सेट केलाय. या एका ओव्हरमध्ये विशाल डाकीच्या बॅटमधनं तब्बल जर आपण विचार केला 18 धावा आल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक त्याने करून दिला मयूर 11ला. 29 धावा संख्येची गरज असेल. पुढच्या मॅच कडे आपण जाऊयात. सामना असेल हंसित 11 आणि कुशल 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हंसित 11 आणि कुशल 11 टॉस साठी या लवकर. दोन्ही संघाचे कॅप्टन. कुशल 11 टीमचा कॅप्टन आला. हंसित 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी या.
हंसित 11 संघाचा कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला हंसित 11 आणि कुशल 11 हा सामना आपण खेळतो. त्यानंतर आपण 40 प्लस सामना खेळणार आहोत. 40 प्लस रेडी राहायचंय आपण. चला टॉस आपण करतोय. घ्या टॉस घे करून. कॉइन घे. केतन डाके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हंसित 11 आणि कुशल 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हंसित 11 टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. चला मॅचला सुरुवात करतोय आपण. 29 धावा बनवायच्या 3 ओव्हर मध्ये. चला मॅचला सुरुवात करतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज दुर्वेश कोळी आणि मैदानाच्या मध्ये आदित्य वाकडे करण भंडारी जोडी सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा संख्येचा आव्हान आहे. मयूर 11 विपक्ष नक्षत्र 11 अशी लढत तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल स्वागत केलं एक भव्य दुर्वेश कोळीचं. करण भंडारीने बॉटवला बॉल मिड विकेटला सिक्सर. छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत. पहिला बॉलवर सिक्सर आला करण भंडारीच्या बॅट मधनं. दुर्वेश कोळी पुनश्च एकदा मिड ऑफ शॉट डोक्यावरनं लॉंग ऑफला पाठवला बॉल. पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ इथे उठवत असताना बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. धावसंख्या 10 इथे मागे पाठवलाय आणि बीट झाला शॉर्ट मॅचचा खेळाडू. मागे चालला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. पोस्टिंग क्षेत्ररक्षक बॉल गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार.
आमच्यापर्यंत कुणी जेवणाचं बाकी असेल तर जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. विकेटचं पतन झालं मैदानाच्या मध्ये. विशाल डाकेनं झेल पकडलाय. करण भंडारीला माघारी परतावं लागते. 14 धावा त्यांना केल्या आपल्या टीमसाठी महत्व. उत्तम साठी हा बॉल प्रचंड वेग होता. राईट झाला. विकेट किपरकडे गेलाय. डॉट बॉल. शुभागमन झाला आदरणीय जगन शेठ वाकडे, खुणी बैलाचे मालक यांचा या ठिकाणी शुभागमन आपला मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्या खुणी ग्रुपच्या माध्यमातून 3 बेस्ट पासपन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सीरीजसाठी आकर्षक चषक आपण पाहताय. यांच्या माध्यमातून लाभले त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय सौदरपाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 12 बॉलचा केस शिल्लक. 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 14 धावा. चला सामना सुरू करायचा आहे. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज रोशन भंडारी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रोशनचा टप्पा पडला. त्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळलाय. स्विंग आणि मिस बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. अजूनही 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आदित्य वाकडे नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. बॉल त्याने फेस केला. विकेटची संधी आहे आणि ते रनआउटच्या रूपात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. रोशन भंडारी पहिला बॉल डॉट. त्यानंतर एक विकेट रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिली. कॅच ड्रॉप केला होता विकेट किपरने, परंतु त्यानंतर बॅकअप आला शॉट. थर्ड मॅचच्या खेळाडूचा त्याने बॉल फेकला. रन घेण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडू एकाच एंडला आले. तिथे विकेट मिळाली. काय जबरदस्त बॉल आहे. अजून एक विकेट. हरिते कोहलीला देखील माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद.
रोशनचा पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल आहे पहा पुन्हा एकदा घरकन फिरवलाय बॉलला आदित्य वाकडे मागचे 10 बॉल एकही बॉल स्ट्राईकवर नाही अजून तो ओपनिंगला आलाय परंतु 10 बॉल मध्ये एकही बॉल त्याला फेस करायला मिळालेला नाहीये चार बॉल हाताळले 4 बॉलवर एकही रन नाहीये जास्त वेग होऊ नका मयूर 11 मॅच सुरू करा चला रोशन सामना सुरू करायचा आपण पॅनल्टी दिली जाईल मयूर 11 विशाल टाकी तुम्हाला अजून एक डॉट बॉल 5वा बॉल डॉट आहे 5व्या बॉल पर्यंत एकही रन नाहीये पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 15 होत्या या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये एकही नाहीये समीकरण 7 बॉल 14 ची आवश्यकता सामना पूर्णपणे फिरवलाय सामना पूर्णपणे टर्न केलाय यावेळी टीम आपण पाहताय मयूर 11 ना मिडल षटक 1 मोर डॉट बॉल 6 बॉल मध्ये एकही रन दिलेले नाहीये मिडल षटक हाताळलंय रोशन भंडारीनं सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं मयूर 11 ला जबरदस्त बॉलिंग मयूर 11 1 मिनिटाच्या आत मॅच सुरू झाली तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल सहा बॉल 14 ची आवश्यकता आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल सुतारला हे षटक सोपवलंय आदित्य वाकडे समोर 6 बॉल 14 ची आवश्यकता 12 बॉलचा खेळ झाला परंतु आदित्य हा पहिला बॉल फेस करतोय संपूर्ण इनिंग मध्ये ओपनिंगला आला होता मागचे दोन्ही षटक तो नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय उंच गेलाय झेल महत्वाचा असेल गोलंदाजाने पकडला झेल आणि ते विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये धुराळा 12वा खेळाडू देखील नाचतोय धुराळा उडवलाय मयूर 11 ना खेट मिळाली आहे नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील उर्फ बादशाह 5 बॉल मध्ये आता 14 धावा बनवाव्या लागतील संतोष पवार यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल जर हा सामना जिंकला टीम मयूर 11 नंतर समोर फटका चांगला आहे लॉंग ऑफ ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहेत बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार
नाही आवश्यकता या मॅच मध्ये. काय मांडवली काय केली बाहेर मारायचा होता. हॉर्न साइडला फटका टर्न केला लावून तो कार्पेट. टिप्पणी क्षेत्ररक्षक पुढे आलेत. 2 धावा पूर्ण होतील का? हो झाला 2 धावा पूर्ण. समीकरण 3 बॉल मध्ये 8 धावांवर पोहोचलाय. आता 3 ला 8 आलं ना मला. 3 बॉलचा काही शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. संतोष पवार यांच्याकडे 2,000 रुपयाचं पारितोषिक. मयूर 11 जर सामना जिंकला तर उंच गेला हवेमध्ये ऑन साइडला. दुसरी धावा मिळेल. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा इथे मिळतात. समीकरण 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. 2-6 ऐक्यवेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 6ची आवश्यकता. हा सामना जर गमावला टीम नक्षत्र 11 तर ते या स्पर्धेच्या बाहेर जातील. 3,000 आता 3,000. संतोष पवार यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मयूर 11 जर सामना जिंकला तर. चला पुन्हा शिकवत मॅचच्याकडं. फुल लेनचा बॉल चांगला बॉल आहे. सामना संपलेला नाहीये. 1 बॉल 6ची आवश्यकता. 1 बॉल 6ची आवश्यकता. हा सिक्सर आपण पाहताय. कॅपॅबिलिटी आहे संतोष पवार यांच्याकडनं 3,000. मॅच जिंकली तर 500कडे कॅपॅबिलिटी आहे. भूषण पाटील आहे स्ट्राईक एंडला. समोर हा फटका आणि ते सामना जिंकलाय टीम मयूर 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन मयूर 11. हार्ड लक टीम.